3 फलंदाजांना बाद केले आणि याच जोरावरती आपल्या टीमला पहिला विजय संपादन केला गेलाय. चला ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवा. चला केळगर टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि स्वयंसेवक बोलाई क्रिकेट क्लब आंबेघरचे आपण बाउंड्री लाईनची भूमिका बजवायची आहे आणि लगेच चेंडू आतमध्ये पाठवायचा आहे. विनंती केली जाईल. अंतिम दिवस आणि अंतिम दिवस म्हटलं की थोडीशी मेहनत घ्यावी लागते आयोजकांना. एक स्पर्धा जर आपण पाहिली तर आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. आमचा गाव आमचा स्वाभिमान आमचा अभिमान ही स्पर्धा आपल्याला बघितली जाते आणि या स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर बोलाई देवी चषक 2025 ची स्पर्धा. चला मॅचला होते सुरुवात. क्षेत्ररक्षण सुजवलं या आणि 2 ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. विजय आणि निलेशची जोडी मैदानामध्ये उतरली गेल्या. निलेश हा स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइकला जर आपण पाहिलं तर विजय ही 2 जोडी कर्दे टीम कडून आपल्या मैदानामध्ये उतरली गेल्या. पहिला चेंडू घेऊन निघतो या फुलटा चेंडू यावरती फटका खेळला जातो एक सिंगल धावेसाठी. नितेश जर आपण पाहिलं तर पहिला पॉवर प्लेचा षटकाचा चेंडू त्याच्या हातामध्ये दिला गेलाय. फुलटा चेंडू होता. निलेश यांनी फटका खेळला गेला. एक सिंगल धावेनं सुरुवात केली जाते. आडवी बॅटनं खेळला जातो या. सागर तिथपर्यंत पोहोचला मेडॉनचा क्षेत्ररक्षक. आणि आज जर आपण पाहिलं तर केळकर टीमचे प्रेक्षक वर्ग खूप आहे आणि त्यातच आपले दीपक दादा जरूर मोठी आवड आजपर्यंत जर आपण पाहिली तर आपल्या टीमला मोठा असा सपोर्ट राहिलेला दीपक दादा मोरे. जरूर टाळ्यांच्या खडखडामध्ये आपल्या खेळाडूंचं स्वागत केलं जाते. मॅचला होते सुरुवात. नितेश नितेश हा पहिलं पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळतो. या एकेरी दुहेरी धावा खर्च केल्या जात आहेत या षटकामध्ये. चांगला चेंडू खोलवरचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये मारलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सागर तिथपर्यंत पोहोचला गेला. जंप मारून
चेंडू अडवला जातो या, प्रयत्न केले जात आहेत, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला जातो या, जरूर चेंडू अडवला या. पुन्हा एकदा फुलडाळ चेंडू होता, तितकासा खेळ करता आला नाही. बॅट फिरवल्यानंतर एक सिंगल धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा जमवल्या गेल्या, 2 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत, जरूर पैकी करतायत तोपर्यंत 2 धावा आल्यात. आणि या 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकडेवरती. प्रतीक शेलार आपण मंचावरती या. प्रतीक शेलार आज जर आपण पाहिली तर स्कोररची भूमिका चांगली बजावलेली आहे, आपल्याला इथं बोलवलं जाईल तर आपण या लगेच. प्रतीक शेलार पहिलं षटक नितेश आणि उत्तम हाताळलं गेलं. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं की जास्तीत जास्त मुभा असती फलंदाजांना गॅप खेळण्याचा. पण यावेळी जर आपण पाहिलं तर नितेशने एक उत्तम गोलंदाजी केली, एक कौतुकास्पद आहे. आणि धावसंख्या जर आपण पाहिलं ना त्यानं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर सागर पार्टे हा गोलंदाजीवरती आलाय. गावचे उपसरपंच आहेत, आज जरूर गावची दुरा सांभाळत असताना आज क्रिकेटची आवड जपली जाते. पहिला चेंडू पेच केलाय आणि अतिरिक्त चेंडू आलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जरूर आज संपूर्ण टीम जर आपण बघितली तर गावावरून हा खेळ करण्यासाठी आज मुंबई नगरीमध्ये उतरली गेली आहे खेळकर टीम. आज जरूर यावरती फटका खेळलाय, थोडासा पाठीमागे सरला आणि स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक मोठा फटका आलाय. 6 धावांसाठी येतो हा षटकार. अकूट टप्प्याच्या चेंडू जर निरेशला या प्रकारे तुम्ही हाताळाल तर निरेशची नजर जर आपण पाहिली तर त्या प्रकारे आहे आणि त्याच खेळ केला जातो. या चांगलं क्षेत्र निवडलं गेले स्क्वेअर लेगचं. 6 धावांच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकडेवरती. थोडी धावसंख्या वाढली गेल्या. पहिले षटक जर आपण पाहिलं तर नितेशने चांगलं हाताळलं होतं, पण यावेळी हे सागर कुठंतरी पहिल्याच चेंडूवरती मागडा ठरला गेलाय. आता इथून पुढचा खेळ चांगला करावा लागेल, प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला जाईल, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये येतोय हा दुसरा षटकार. आता आक्रमण चढवलं या, प्रहार चढवला या, चुकीचे चेंडू त्यावरती निलेशच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय. रनअप थोडासा दडपण आलं या गोलंदाजावरती. कुठेतरी पहिला चेंडू अतिरिक्त होता, त्याच्यानंतर 2 मोठे फटके आलेत. कमबॅक करण्यासाठी पुन्हा गोलंदाजी केली जाते. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आतोय, पण लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय की काय पैकी केली जाईल. एक सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धाव खर्च केली जाते. याच्यावरती जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता येणारा चेंडू चांगला सकारात्मक हाताळला जातो. या म्हणजे आता थोडं कुठेतरी कमबॅक केलंय सागरनं. पहिले 2 चेंडू खराब आलेत, पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं एक सिंगल धाव खर्च केली. हा येतोय तो डॉट चेंडू येतो. या पुन्हा एकदा प्रयत्न, उत्तम झेल, कौतुक केलं जात आहे. शॉर्ट कव्हरला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होता आणि ज्या प्रकारे हातामध्ये निघून जातोय तोच पर्यंत चेंडू पकडला गेला. विकेटचं पतन केलं जाईल. आदित्य धनावडे यांनी उत्तम झेल पकडलाय, कौतुक केलं जातंय, टाळ्यामध्ये स्वागत केलं जातं. या आणि संस्थापक जर आपण पाहिलं ना तर दीपक मोरे साहेब यांच्याकडून त्या खेळाडूचं कौतुक केलं जातं. या शाबासकीची थाप दिली जाते, कौतुकाची थाप दिली जाते, प्रोत्साहन दिलं जातं. या खेळ रंगला जातो. या दीपक आउट झाला ना, दीपक हा विजय आला, आता विजय आला. तेच म्हटलं मग अशी तू विजय सांगितलं नाही, परचेज करायला लावला हा शिंदीवाला विजय. माझा शिंदी ना त्याला नाही, एकच पहिला दिनेश होता, पहिला दीपक. आता तिसऱ्या क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर विजय हा मैदानामध्ये आलाय. थोडासा पाठीमागून गेलेला चेंडू, पंच वळलेत, अतिरिक्त चेंडू +1
अशा 2 धावा खर्च केल्यात. लेन चांगली होती, लाईन चांगली होती, थोडी दिशा भरकटली गेल्या. विजय हा मैदानामध्ये उतरला गेलाय. चांगला चेंडू मिडल स्टंपावरती इथं आदळतोय तो एक सिंगल धाव घेतली जात्या. बॅटची कडा आहे, एक सिंगल धाव घेतली जाईल. अपील केला जातोय, कमबॅक करून दिलं गेलं. 2 षटकारानंतर सागरनं चांगली गोलंदाजी केल्या, मनोबल वाढवून दिलं. या धाव संख्या जर आपण पाहिली 21 धावा धावफलकावरती. 16 धावा या षटकामध्ये सागरनं खर्च केल्या. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, पर्याय शोधला जाईल. कोण गोलंदाज नक्कीच बोलवला जाईल गोलंदाजीच्या रनवेवरती. षटक संपलेला आहे, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 21 आहे. 21. चला धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. 22 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडूचा खेळ संपलाय. नितेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. आल्या पावली त्याला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउन्स पाठवून दिलं. या विजय आपल्या स्टाईल मध्ये खेळला जातो. या आज विजयकडे जी पहिली ना ती क्षमता आहे, खेळ मोठा करू शकतो आणि आज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये उतरला गेला. या आणि हा पहिला चेंडू खेळत असताना चौकाराच्या साहाय्यानं ही धावसंख्या वाढवली जाते. चौकारानं जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. नितेश पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल गोलंदाजीसाठी. वेगाने बॅट फिरवली गेली होती पण गोलंदाजही हुशार आहे. थोडासा स्टंपाच्या बाहेरून ही लेन हाताळली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय जरूर. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं नितेशनं, पण पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर चौकार आलाय, पण येणारा चेंडू डॉट चेंडू हाताळला जातो. या पुन्हा प्रयत्न असफल ठरला जातोय. एक चाणक्य आहे, टप्प्यावरती गोलंदाजी केली जात्या. विजय सारख्या फलंदाजाला थांबवलं जातं. या कारण की विजयची फटकेबाजी जर आपण पाहिली तर एक मोठी आहे, खेळ चांगला मोठा करू शकतो, पण आज नितेशच्या गोलंदाजीमध्ये थांबवलं गेलं. या उत्तम गोलंदाजी, वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो. या चांगली गोलंदाजी, कमबॅक करून दिलं जातं आपल्या टीमसाठी. पुन्हा प्रयत्न केलाय, जागेवरती उचलला गेलाय, पण यावेळी सक्सेसफुल होतोय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये विजयच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 2 चेंडू चांगले राहिले, डॉट आलेत, पण हा चेंडू खराब, त्याच्यावरती प्रहार चढवला तो म्हणजे विजय आणि येतोय तो षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी बॅट फिरवल्या, क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न केला जाईल, थोडासा अडखळला. आपला शरीराचा तोल सावरू शकला नाही, त्यामधून झेंडू निघळ गेला. चेंडू गेल्यानंतर जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला जरूर. 2 धावा जरूर घेतल्या जातील. 34 धावा धावफलकावरती.
प्रयत्न चांगला आहे पण चेंडू डोक्यावरून जातो या 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. निलेशच्या बॅट मधून हा चौकार निघाला. जर पाहिलं तर या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा खर्च केल्या नितेश यांनी. धावसंख्या जर आपण पाहिले तर 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. याही षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा या षटकामध्ये खर्च केले. म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आणि चौथ्या क्रमांकाचं षटक गोलंदाज चौथ्या क्रमांकासाठी रोहित याला गोलंदाजीसाठी घेऊन आलेत. निलेश हा स्ट्राईक वरती आहे. सुरुवात चांगली राहिली होती. अकुटप्प्याचा चेंडू आहे त्याला शेवटच्या क्षणाला बॅटनं ढकलून दिलाय. एक सिंगल धाव घेतली जाईल. निलेशनं सुरुवात चांगली केली होती. 2 षटकाराच्या साह्यानं ही धावसंख्या जमवली होती. पण आज कुठेतरी थांबला गेला या पहिल्या चेंडूवरती. रोहित पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाय. त्या टप्पा फसला आहे. जरूर टप्पा फसल्यानंतर आपण सोडलेत अतिरिक्त चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आला इथं. या अतिरिक्त धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आता 40 धावा धावफलकावरती. हॅलो चांगला झेल पकडला जातो या. आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर अक्षय यांनी चांगला झेल पकडला आणि निलेशला परतावं लागतं. या रोहितला संधी भेटली. या विकेटचं बदन केलं. या ही 2 जोडी जर आपण पाहिलं तर चांगला खेळ करत होती निलेश आणि विजयची जोडी. आणि याला थांबवण्याचं काम रोहित यांनी केलं. या आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल. राकेश हा मैदानामध्ये उतरला जातो. या चला स्पीडअप घ्या थोडं. चला फलंदाज आपल्याला एक विनंती आहे. पुन्हा एकदा रोहित हा गोलंदाजीसाठी निघाला जाईल. तो ओढाचा उसळी देणारा चेंडू 1 बाउन्स दिलाय. फुंसानी नो बॉलचा इशारा दिलाय. एक सिंगल धाव घेतली जाईल आणि धावसंख्या 41 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. रोहित गोलंदाजीसाठी सुरुवात केली. पहिला चेंडू थोडासा कुठेतरी टप्प्याचा होता. सिंगल धाव खर्च केली. त्याच्यानंतर अतिरिक्त धाव विकेटचं बदन केलंय. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी राहिल्या. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. चांगला चेंडू आहे. वाईड बॉलचा इशारा आला इथं. एक अतिरिक्त चेंडू. पुन्हा एकदा फ्रीट कायम असेल. फलंदाज राकेश पुन्हा एकदा स्टार्ट घेतला जातो. या फटका खेळला इथं संधी आहे का. आणि आदित्य यांनी चांगला झेल पकडला जातोय. म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फ्रीट आहे पण झेल चांगला पकडलाय त्यानं. 2 झेल आतापर्यंत पकडले होते त्यानं. पण हा फ्रीटचा चान्स जीवदान भेटलं जातं या राकेशला.
प्रयत्न केले, फटका खेळलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. इथं संधी गमावली जाते. झेल सोडला जातोय, महत्वाचा झेल आहे. आज विजयची फलंदाजी जर आपण बघितली ना तर एक मोठी फलंदाजी आहे, चांगला खेळ करू शकतो आणि आज या खेळाडूला जीवदान दिलं जातं. या एक सिंगल धाव घेतली जाईल आणि या सिंगल धावेनं धावसंख्या जर आपण पाहिले 44 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या, म्हणजे कमी धावसंख्येचं षटक आहे. अतिरिक्त धावा जरूर दिल्यात. पुन्हा एकदा रोहित हा गोलंदाजीसाठी निघाला जाईल. चांगला चेंडू आहे, खोलवरचा चेंडू, यात येतोय तो डॉट चेंडू. थोडासा रन फसला गेला या गोलंदाजाचा. जरूर गॅप शोधला, जरूर क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर मिड विकेटचा सागर तिथपर्यंत आला, थोडासा सावरतोय, तोच चेंडू हातामधून निष्ठून गेला, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. म्हणजे आपल्या शरीरालाही सांभाळणं, चेंडूला अडवणं किती महत्वाचं आहे, किती धावा वाचवणं गरजेचं आहे आणि आपल्या टीमसाठी एक एक धावा वाचवणं गरजेचं होतं. तेच केलं. रोहित याची चांगली गोलंदाजी राहिल्या, बरे अतिरिक्त धावा खर्च केल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या, म्हणजे 8 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. चला, शेवटचा गोलंदाज कोण असेल केळकर टीम? आपण गोलंदाजाला लगेच आमंत्रित करा. शेवटचं षटक सूरज या हातामध्ये दिलं गेलं. या विजय हा स्ट्राईक वरती आलाय. जरूर एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. जरूर खेळ जर आपण पाहिला तर थोडासा थांबला गेला होता, पण आता पुन्हा स्टार्ट केली जाईल आणि गोलंदाज निघतोय सूरज. चांगला चेंडू आहे, येतोय तो डॉट चेंडू. असं वाटलं की ऑफ स्टंपाच्या बाहेरून जातोय की काय, आणि विजयनं सहज आता सोडून दिला गेला. या येतोय तो डॉट चेंडू. सुरुवात चांगली राहिली आज सूरजाची. अजून 5 उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रयत्न केलाय, फटका फसलाय की काय, आणि जागेवरती स्वतः गोलंदाज सूरज झेल पकडलाय, जाळ्यामध्ये अडकवला विजयाला. विजयची गिळी थांबवली गेली. एक चांगलं षटक राहिलं. या 3 षटकामध्ये चांगला खेळ राहिला होता तो म्हणजे करंदी टीमचा. धावसंख्या चांगली जमवली होती, पण ज्यावेळी रोहित आला गोलंदाजीसाठी त्याने कमी धावसंख्येचं षटक हाताळलं. जरूर अतिरिक्त धावा खर्च केल्या असतील, पण त्यात कमी धावसंख्या खर्च केल्या. आयुष हा मैदानामध्ये उतरला जातो. या क्षमता आहे आयुषकडेही, मोठे भटकेबाजी करू शकतो. आज पदार्पणात जर आपण पाहिलं तर या आयुषनं मोठा खेळ केला होता, पण आज संधी भेटल्या. या संधीचं सोनं करतोय का, खेळ चांगला करतोय का? स्ट्राईक वरती उतरताना आपण पाहतो. या अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 46 धावा धावफलकावरती आहेत अजून. फटका खेळलाय, संधी आहे का? क्षेत्ररक्षक सरसावतात. झेल पकडलाय, उत्तम झेल, शरीराला सावरलं गेलं, चेंडू पकडला गेला, होतंय विकेटचं पतन. योगेश यांनी झेल चांगला पकडलाय, उत्तम झेल, महत्वाचा झेल. आयुषला आल्या पावली परतावं लागतंय. लगातार 2 झेल पकडलेत. स्वतः गोलंदाजीवरती सूरज यांनी स्वतःच्या गोलंदाजीवरती पकडला. आता हॅट्रिकचा चेंडू असणार आहे सूरजसाठी, सुवर्ण संधी असेल. 2 विकेट्स मात्र बहाल केलेत. आता कुठेतरी थांबला गेला तो म्हणजे करंदी टीम. अरे की सुरुवात चांगली राहिली होती, मोठी फटकेबाजी राहिली होती, धावांचा वेग वाढला होता, धावा जमवल्या होत्या, पण या 2 षटक कुठेतरी घातक ठरले गेलेत करंदी टीमसाठी. धावा कमी आल्यात, फटकेबाजी कमी राहिल्या. आता चक्रवर्ती जबाबदारी आल्या, स्वतः कर्णधार आहे.
चांगली धावसंख्या जमवेल असं सांगितलं होतं, पण आता काय करतोय, येणाऱ्या चेंडूवरती स्ट्राईक वरती आलाय. चांगला चेंडू आहे, उत्तम चेंडू आहे, अपील केला जाईल. उत्तम गोलंदाजी, सूरजाची शाबासकीची थाप दिली जाते. अप्रतिम गोलंदाजी, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. कोणतीही धाव मात्र खर्च केली नाही. 2 विकेट मात्र बहाल केलेत. आपल्या खात्यामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. कौतुक केलं जातंय सूरजाचं. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव इथं खर्च केली जाते. आतापर्यंतचे 4 चेंडू चांगले खेळवले होते, 2 विकेट घेतली होती, पण हा चुकीचा चेंडू, खूपच आखूड टप्प्याचा चेंडू. प्रयत्न केलाय यावेळी, जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल धावेसाठी. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 48 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. चला चेंडूची पूर्तता कर लगेच. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या षटकातील सूरजाचा पुढे सरसावला, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न केले जातील. इथंही हातामधून चेंडू निसरला जातोय, झेल सुटला जाईल. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि धावचित बाद होतोय. योगेश एसटीच्या पाठीमागे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 50 आकडेवरती. 51 धावेचं टार्गेट. प्रथम फलंदाजी करताना करंदी मेळा टीमनं समोर ठेवले गेले या बीसीसी केळघर संघासमोर. पहिल्या 3 षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाली होती, पण येणारे 2 षटकं जर आपण पाहिले ना तर रोहित आणि सूरजाची अप्रतिम षटकं राहिली. तर या षटकामध्ये जर आपण पाहिले तर फक्त आणि फक्त त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स मात्र घेतलेत. कौतुक केलं जातंय दोन्ही गोलंदाजाचं. चला आता क्षेत्ररक्षण करण्यासाठी करंदी मेळा टीम आपण उतरायचं आहे, विनंती केली जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. करंदी मेळा टीम विनंती केली जाईल आपल्याला. जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण 50 धावा जमवल्यात. 51 धावेचं टार्गेट बीसीसी केळघर समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता गोलंदाजीची धुरा आपल्या समोर असणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण पाहतोय, आजमावतोय, बघतोय बोलाई देवी चषक 2025 ची स्पर्धा, एक भव्य दिव्य स्पर्धा, एक चांगली स्पर्धा आपल्या समोर आले. आणि आज जर आपण पाहिलं तर या बक्षिसांचा वर्षाव झालाय. आज प्रत्येक टीमचा खेळ चांगला राहतोय, प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला राहतोय. आणि आपल्या समोर जर आपण पाहिले तर ही बक्षिसं तुमची वाट बघतायत. पहिल्या क्रमांकावरती, द्वितीय क्रमांकावरती, तृतीय क्रमांकावरती आणि चतुर्थ क्रमांकावरती कोणते संघ विराजमान होतील यासाठी आपल्याला लढत बघायला लागणार आहे. पहिला संघ जर आपण पाहिले तर जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी हा पहिला संघ दाखल झालाय. दुसरा संघ जर आपण पाहिले तर वणजवाडी टीम हा दुसरा संघ दाखल झालाय. तिसरा संघ बीसीसी कर्ज टीम या स्पर्धेत दाखल झालाय. आता चौथा संघ कोणता दाखल होईल यासाठी एक मोठी लढत असणार आहे. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आलंय बोलाई मित्रमंडळ आंबेघर यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आलंय. आणि याच मंडळाचे अध्यक्ष जर आपण पाहिलं तर शिवराव साहेब शेलार, त्याचप्रमाणे श्यामराव शेलार साहेब यांनी या विद्यमानाचे अध्यक्ष आहेत. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलं या सागरजी शेलार सर
युवा उद्योजक आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रांजणे साहेब प्रतिष्ठानचं यांनी जर पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आल्या. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर विठ्ठल वारकरी परिवार क्षेत्र बामगर यांच्या मार्फत हबप प्रवीण महाराज यांच्याकडून या स्पर्धेसाठी चतुर्थ पारितोषिक आले. आणि यूट्यूब लाईव्ह जर आपण बघितलं ना तर रॉयल मेन्स कॉर्नर चे मालक रविदादा शेलार यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्याला बघायला भेटलं जातं या. आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक जर आपण पाहिलं तर पहिला क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक जर पाहिलं तर आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्यामरावजी शेलार साहेब यांच्याकडून, त्याचप्रमाणे शिवरामजी शेलार साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी ट्रॉफीज आपल्यासाठी आलेल्या आहेत. आणि या मालिकावीरसाठी जर आपण पाहिलं तर नितीनजी चिंगरे साहेब समाजसेवक यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी LED दिलेले आहे. होते मॅचला सुरुवात करूया. आपण जर पाहिलं तर अजून बक्षीस ज्यांनी दिले त्यांचे आपण नाम उल्लेख केला जाईल. तोपर्यंत आपण मॅचला सुरुवात केली जाते. 51 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं या, ते म्हणजे करंदी मेढा टीमनं. आणि आता गोलंदाजीसाठी उतरले गेले. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज येतो या विजय. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. दोन ओपनर जोडी मैदानामध्ये दाखवलेले शैलेश आणि रोहितची जोडी मैदानामध्ये. सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू घेऊन निघणार आहे विजय. क्षेत्ररक्षक सजवून घेतलं या. मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, त्याच्यानंतर लॉंग ऑन, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, त्याच्यानंतर डीप पॉइंट. इथे क्षेत्ररक्षक सजवून घेतले. त्याच्यानंतर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तयार केला या. म्हणजे अशा प्रमाणे हे क्षेत्ररक्षण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी करंदी मेढा टीमनं सजवून घेतलं या. होत या. पहिला चेंडू घेऊन निघाला या विजय. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येने तो सुरुवात केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आला इथं. खराब सुरुवात पाहायला भेटली जाते या. अतिरिक्त चेंडू विजय याच्या गोलंदाजीमध्ये निघालाय. स्ट्राईकला पण पाहतो या शैलेशला. पहिला चेंडू त्यावरती टॅप केलाय. फटका खेळला जातो या स्क्वेअरच्या रिजन मध्ये. वन बाउन्स यावरती येतोय चौकार. सुरुवात चांगली केली शैलेश आणि शैलेशकडे ती क्षमता आहे. खेळ चांगला करू शकतो. आज आपल्या टीमसाठी ओपनिंगसाठी उतरलाय. आज बराच काळ या शैलेशनं आपल्या टीमसाठी मोठी मोठी धावसंख्या जमवली होती. आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि पहिला चेंडू खेळला गेला. चौकारानं आपलं खातं खोललं जातं. विजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला जाईल. 51 धावांचं टार्गेट आहे. या रोखण्यासाठी प्रयत्न केला जातो या. टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, पण लांब असा चेंडू पाठवलाय, पण धावा मिळतील फक्त एक. दोन चेंडूच्या पाठीमागे धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली. या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजासाठी किताब आला या. सुधाकर दादा लोहार यश कंट्रोलचे मालक आहेत. यांनी या स्पर्धेसाठी बक्षीस देण्यात जरूर आले. चला चेंडूची पूर्तता करा लगेच. चला नवीन चेंडू द्या, वेळ घालवू नका. चला धन्यवाद. चला चेंडू आलेला आहे. मॅचला होईल सुरुवात. थोडासा खेळ थांबला होता कारण की थोडंसं पाठीमागे अडचण आहे, त्यातूनच हा चेंडू आणण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा विजय हा गोलंदाजीसाठी निघाला जाईल. चांगला चेंडू आहे. थोडासा खाडीला राहतो चेंडू. शैलेशाला कोणत्या प्रकारे समजला नाही तर येतोय तो डॉट चेंडू. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. गोलंदाजीसाठी विजय निघाला जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर एक मोठा फटका आला, त्याच्यानंतर कमबॅक केलं या एकेरी धावीसाठी. याही प्रयत्न चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद चांगली आहे. लांब लचक असा फटका आहे, पण धावा मात्र आपल्यासाठी फक्त आणि फक्त एक धावा मिळते.
कारण की 360चं ग्राउंड असतं ना त्यावरती नक्कीच 2 मोठे फटके आले असते. शैलेशकडे ती क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतोय. आज आपल्या टीमसाठी सुरुवात मात्र चांगली राहिल्या. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाईल. आता प्रयत्न चांगला आहे आणि यावेळी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथं तयार होतंय. विकेटचं पतन शैलेशला माघारी परतावं लागतंय. मिड विकेटच्या रिजन मध्ये उत्तम झेल पकडला जातो. या आज मिड विकेटच्या रिजन मध्ये जर आपण पाहिलं ना तर आयुष हा मैदानामध्ये आहे. आयवा या नावानं त्याला जरूर संबोधलं जातं. नक्कीच आपलं कौतुक केलं जाईल. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो. या योगेश याला प्राचारण केलं जाईल. शैलेचा खेळ चांगला राहिला होता, चांगली सुरुवात राहिली होती, पण थोडासा जर पाहिलं ना तर लांबी कमी पडली या चेंडूवरती आणि झेल पकडला जातो. या विकेटचं बदल केलं जाते. सात या आकड्यावरती पहिलाच फलंदाज बाद होऊन परतलाय. आता योगेश आलाय मैदानामध्ये. रोहित आणि योगेशची जोडी मैदानामध्ये उतरली गेली. आता विजय पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते गोलंदाजीसाठी. तर नक्कीच हबप हनुमंत धुंदळे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. त्याचप्रमाणे मनोज दादा शेलार यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेसाठी. आज अंतिम दिवस आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे आणि आज रविवारचा दिवस म्हटलं तर लगेच मान्यवरांची रेलचेल चालू झाल्या. पहिल्या षटकाचा इथं खेळ संपला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती आहे. अठरा चेंडू आणि 44 धावांचा प्रवास इथून पुढे असणार आहे आणि आयुष याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेल्या. दुसऱ्या क्रमांकाचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलं. या पॉवर प्लेचं षटक असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितकाशा धावा जमा करता आल्या नाहीत, कारण की करंदी मेडा टीमनेही 5 धावा जमवल्या होत्या, कोणतं विकेट गमवलं नव्हतं. पण आज इथं जर पाहिलं तर केळकर टीमनं एक गडी गमवलाय आणि 7 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. आयुष गोलंदाजीसाठी निघालाय. चांगला चेंडू, एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न रोहित याचा. पुन्हा एकदा गोलंदाज आयुष निघालाय. आता प्रयत्न केलाय. योगेशच्या बॅट मधून हा मोठा फटका निघाला गेला, पण क्षेत्ररक्षक तिथं तयार आहे. चेंडूला जागेवरती जास्त उंची भेटली गेली. असं वाटलं की चेंडू बाहेर जातोय की काय, पण तोच लॉंगाच्या रिजन मध्ये विजयाने झेल पकडला. होतंय विकेटचं पतन. आयुष्याला सबलता भेटल्या. प्रहार मोठा होता, पण योगेशच्या बॅट मधून हा मोठा फटका निघत असतानाच बाद होऊन परतलाय. दुसरा धक्का योगेश या स्वरूपात केळकर टीमला भेटला जातोय. आता चौथ्या क्रमांकासाठी जर आपण पाहिले तर योगेश हा मैदानामध्ये उतरला जाईल. पुन्हा एकदा योगेश वरती येताना आपण पाहतोय. नानाला प्रयत्न केलाय, बॅट फिरवली गेल्या. क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न करतायत, तिथपर्यंत पोहोचला होता पण प्रयत्न असफल ठरलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. एक सिंगल धाव घेतल्या, सिंगल धावेन आपलं. तर रोहित साठी सुवर्ण संधी आहे.
नमेश पारडे आणि आदित्य धनावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल रोहितसाठी, कारण की आपल्या खेळीसाठी आतुरता आहे प्रत्येक प्रेक्षकांची. आपण स्ट्राईक वरती आलाय, खेळ करावा लागेल, षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, प्रेक्षकांची उत्कंठा वाढल्या रोहितसाठी. नमेश पारडे आणि आदित्य या दोघांची अपेक्षा आहेत की आपण मोठा फटका खेळावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 9 आकड्यावरती. पुढे आला, पुढे सरसावला, फटका खेळला, क्षेत्ररक्षक मिडापमध्ये तयार होता, फेकी करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव जमवली जाते या चक्रवर्ती. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आपलं, आपल्या टीमसाठी मोठं योगदान दिलं. या जर आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला असता 4 धावांसाठी, पण महत्वाची धावा वाचवल्या जात आहेत. पुलटा चेंडू पुढे सरसावला होता, वाईट बॉलचा इशारा आलाय फुंसांकडून. एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने धाव संख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजून 40 धावांची गरज आहे केळकर टीमला विजयासाठी, पहिला विजय संपादन करण्यासाठी. आणि या 40 धावा रोखण्यासाठी सज्ज झाल्या ते म्हणजे कर्णी बेळा टीम. आयुष पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार, फटका खेळला, बॅट फिरवली, बॅटची कडा, एक सिंगल धाव येत्या होती. षटकाची समाप्ती म्हणजे 2 पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 12 आकडेवरती आहे. 18-39 समीकरण जर आपण पाहिलं ना ते तितकंसं अवघडही नाही आणि तितकंसं सोपंही नाही. आपल्याला जर सोपं करायचं असेल तर चौकार षटकार खेळावे लागतील. आता 3ऱ्या क्रमांकाचा षटकासाठी पर्याय कोणाचा निवडला जातो या आणि कोणाला बोलवलं जाईल, कर्णधार थोडासा विचार करतोय. नक्की ज्या गोलंदाजानं पहिले षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता, त्याचा पर्याय निवडतोय की काय असा विचार केला जाईल. आणि जरूर विजयाला गोलंदाजासाठी बोलवलं या, कारण की महत्वाचं षटक आहे. 3रं 4थं षटक म्हटलं ना की महत्वाची षटकं असतात. धावा एक तर जमवल्या जातात किंवा धावा जास्त खर्च केल्या जातात. म्हणजे आता पाहूया हे षटक कोणासाठी निर्णायक ठरेल. कर्दी मेळा टीमसाठी हे निर्णायक षटक ठरतंय की केळकर टीमसाठी हे षटक महत्वाचं ठरतंय. विजयच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेलाय. 18 चेंडू 39 धावांची गरज. इथून पुढचा प्रवास सुरू झालाय आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर रोहित आलाय. थोडासा पाठीमागून जाणारा चेंडू फणसवळले, अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय. +1 अशा 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावेने धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे 18-37 इथून पुढचा प्रवास असा असणार आहे. विजयाचा कुठेतरी टप्पा पहिला फसला जातो. या अतिरिक्त चेंडू जरूर आलाय पण विजयाकडे ती क्षमता आहे, पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय, प्रयत्न केलाय. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू, अंगाचा वेध जरूर घेतला जातो. या बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव घेतली जाते. या पुढे सरसावला, चेंडूची गती कमी केल्या, एक पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. या एकेरी धावा जमवल्या जात आहेत. बाईकचा इशारा आलाय फुंजांकडून. या 2 जोडीवरती जास्त भरोसा असणार आहे केळकर टीमचा, कारण की रोहित आणि योगेश याची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा टप्पा बसलाय, पाठीमागून लेग स्टंपाच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू. वाईटचा इशारा जरूर आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव. चांगली गोलंदाजी राहिली विजयाची, पण अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. आता प्रयत्न केलाय, बॅट फिरवली गेल्या, 1 बाउन्स फील करतोय तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये येतोय तो चौकार. रोहितची बॅट आता कुठेतरी चालू झाल्या. हा पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आलाय, कारण की अपेक्षा आहेत प्रेक्षकांच्या. ओपनिंग साठी उतरला होता, जास्त खेळ आतापर्यंत राहिला नाही, पण आता कुठेतरी हात खोललेत. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 21 आकड्यावरती.
अजून 30 धावांची गरज. इथून पुढचा प्रवास केळकर टीमसाठी असणार आहे. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. अजून 3 चेंडू शेष आहेत या षटकातील विजयाचं. आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले होते, पण हा चुकीचा चेंडू, त्यावरती आला तो चौकार. चला स्पीडअप घ्या, जास्त क्षेत्ररक्षण हलवू नका, विनंती असेल. पुन्हा एकदा पुढे सरसावला, फटका खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. फलंदाज पुढे येतोय तर त्याच्या अगोदर हा टप्पा हाताळला गेला. येतोय तो डॉट चेंडू, चेंडू खाली राहिला होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेतली जाईल. म्हणजे धावसंख्या जर आपण पाहिली ना तर पुढे सरकवण्याचा प्रयत्न केलाय, हलता स्कोर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या दोन्ही फलंदाजांकडून. उलटा चेंडू, फटका खेळला जाईल. यावरती क्षेत्ररक्षक आहे तिथं वन बाउन्स फील्ड केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी करस तोपर्यंत 2 धावा इथं डबल कवरती घेतल्या जातील. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडूवरती जर आपण पाहिलं तर तितकासा मोठा फटका आला नाही योगेशच्या बॅट मधून. या 2 धावेच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुढे आलाय, जागेवरती फटका खेळलाय, उंची जास्त दिली जाईल. क्षेत्ररक्षक आला तिथे, शॉर्ट मिड विकेटचा झेल पिकलाय निलेश यांनी. फलंदाज बाद होतोय. योगेशला जास्त खेळ मोठा करता आला नाही. एकेरी दुहेरी धावा जमवल्या. शेवटच्या डोक्यावरती जरूर फटका भेटला होता, पण तितका खेळ करता आला नाही. झेल बाद होऊन परतला. सफलता भेटली या विजयला. 12 धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्या ते म्हणजे विजयाने, म्हणजे 2 षटकं हाताळली आणि धावसंख्या जर पाहिली तर 19 धावसंख्या खर्च केल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये धावसंख्या जर आपण पाहिले तर 27 धावा बनवायच्या आहेत. 12-27चं समीकरण. आणि मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे सागर. आता सागर आणि रोहितची जोडी मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्या थोडं, कारण ती टीम जास्त वेळ घेत आहे. आपण चक्रवर्ती जर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी हा चक्रवर्ती स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू 27 धावांची गरज. इथून पुढचा प्रवास सुरू होतो या केळकर टीमसाठी. पहिला चेंडू घेऊन निघतो या रोहित. बॅट फिरवली, फटका खेळला, पण क्षेत्ररक्षक आहे तिथं, फील्ड केली जाईल, फेकी केली जाईल एक सिंगल धावेसाठी. सागरला आताच मैदानामध्ये पाठवलं गेलंय. गोलंदाजीमध्ये तितकाचा त्याला खेळ करता आला नाही, पण आज फलंदाजीसाठी उतरला गेला या. जरूर थोडासा आतमध्ये आलेला चेंडू थोडासा वरती होता. येतोय तो डॉट चेंडू. चांगली सुरुवात राहिल्या ती म्हणजे चक्रवर्ती याची. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केली, पण येणारा चेंडू सागरसाठी खेळवला. येतोय तो डॉट चेंडू. 10-26चं समीकरण. इथून पुढचा खेळ चालू झाला या. पुढे आला, बॅट फिरवली, पण बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क साधता आला नाही. आडवी बॅट फिरवली जाते. येतोय तो डॉट चेंडू. जसे डॉट चेंडू जातात तसे धावत संख्या वाढली जाते. हा ही डॉट चेंडू, निर्धाव चेंडू जातो या. लगातारचे जर आपण पाहिलं तर 3 डॉट चेंडू आलेत. चक्रवर्ती आता चांगली गोलंदाजी राहिली, निर्णायक गोलंदाजी राहिल्या. पुढे आला तरीही बॅटचा तितका संपर्क साधता आला नाही. येतोय तो डॉट चेंडू. प्रेशर वाढत चाललंय या. सागरला हात खोलावे लागतील.
मॅच मध्ये अजून कमबॅक करावं लागेल. अशोक पारडे आपल्याला विनंती केली जाईल आणि सुशील मानकुमरे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. जेल सुटला जाईल. षटकाची समाप्ती केली जाते. एका षटकाचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर चक्रवर्ती येतच उत्तम क्षेत्ररक्षण गोलंदाजी राहिल्या. आता धावसंख्या जर पाहिली तर 6 चेंडू 26 धावांची गरज. चला बोलाई आंबेकर टीम आपण तयार राहा. टॉस साठी आपलं कर्णधार तयार ठेवा. यामध्ये जो जिंकेल आपल्या समोर खेळणार आहे तर आपला कॅप्टन तयार ठेवायचा आहे. चला शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. विशाल याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6-26 समीकरण असणार आहे. रोहित हा स्ट्राईक वरती आहे. बॅट फिरवले जरूर पण क्षेत्ररक्षक आहे तिथं. पैकी केली जाईल. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेनं तिथपर्यंत हा मोठा विजय संपादन करू शकला नाही, कारण की अजून 5 चेंडू 25 धावांची गरज आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी जर आपण पाहिलं ना तर 4 षटकार खेचावे लागतील तेव्हा आपण कमबॅक करू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. या सागरच्या बॅट मधून हा फटका निघाला. गॅप शोधतोय की काय क्षेत्ररक्षक आला. पैकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव. 4-24 म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये आपल्याला सर्व चेंडू सीमापार करावे लागतील तेव्हा आपल्याला पहिला हा विजय संपादन होईल. कमबॅक करून दिलं या ते म्हणजे कर्दी टीम कडून. ज्यावेळी जर आपण पाहिलं ना तर मिथुन चक्रवर्ती जर आपण पाहिलं ना तर हा गोलंदाजीसाठी आला. चांगली गोलंदाजी राहिली. रोहितच्या बॅट मधून हा फटका आलाय म्हणजे कुठेतरी उशीर केला या फटक्याला. आज आपण ओपनिंग साठी उतरला होता, अपेक्षा होत्या, पण ह्या अपेक्षा जर आपण पाहिले तर या शेवटच्या षटकामध्ये पूर्ण करत आहे. अजून 3 षटकार खेचावे लागतील येणाऱ्या 3 चेंडूंवरती. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू. वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 बाउन्स ही ताकीद दिली या गोलंदाजाला. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे अजून, म्हणजे अजून मॅच मध्ये 50-50. विशाल याच्यावरती जबाबदारी आहे. थोडंसं बोदरेशन आलं होतं. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला या. चला बोलाई आंबेकर टीम आपण तयार आहे. याच्यानंतरची आपली मॅच समोर आल्या. प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू येतोय. मॅच मध्ये कमबॅक करून दिलं गेलं या. दोन 17 पुन्हा एकदा विशाल निघालाय गोलंदाजीसाठी. प्रयत्न राहिलेत पण सिंगल धाव घेतली जाईल आणि बाकी औपचारिकता असणार आहे या मॅचची. चला याच्यानंतरची मॅच बोलाई आंबेकर वर्सेस. चला विजयी संघ आपण लगेच कर्णधार पाठवायचा आहे. आणि फुलटॉस घेऊन खेळला जाईल. विजयी संघ कर्दी मेढा टीम. आपला कॅप्टन लगेच येऊ द्या. याच्यानंतरचा टॉस केला जाईल. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर एक एक मॅच जिंकल्या आणि पुढे सरसावली गेल्या. त्या भोलाई विशेषक 2025 ची स्पर्धा खेळली जाते. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधार या. तर विनंती केली जाईल बंडूदादा शिलार यांना विनंती केली जाईल पण टॉस कॉपॉस मध्ये या. याच्यानंतरचा टॉस करण्यासाठी बोलाई आंबेकर वर्सेस कर्दी मेढा टीम यामध्ये केला जाईल टॉस आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आपण जरूर घोषित केला जाईल.
चला निलेश, आपण लगेच या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण ठरलाय आणि कॅप्टन चक्रवर्ती आपला कॅप्टन लगेच या. चला वेळ घेऊ नका कोणता. चला निलेश आणि कॅप्टन आपण लगेच या दोन्ही. ह्याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येते. या दोन्ही संघांचा खेळ जर आपण बघितला ना तर एक चांगला राहिलाय. बोलय आंबेकर टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना चांगला 65 धावा जमवल्या होत्या. आताही जर आपण पाहिलं तर 50 धावा कर्णिमेढा टीमनं जमवल्या होत्या आणि खेळ चांगला राहिला, गोलंदाजी चांगल्या राहिली. दोन्ही संघांनी जर आपण पाहिलं तर एक एक मॅच जिंकल्या. आता अपेक्षा वाढलेत थोड्या. पुन्हा एकदा दोन्ही संघ आपल्या समोर लढताना आपण बघणार आहोत. बोलाई आंबेकर वर्सेस कर्णिमेढा